This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो। तो तुलसी विवाहापर्यंत चातुर्मासाचा कालावधी असतो। या चातुर्मासाच्या कालावधीत व्रतवैकल्य, पूजा अर्चा, पोथी वाचन करतात। त्यानंतर श्रावणातले उपवास, सोमवार, गोकुळाष्टमी वगैरे, त्यानंतर गणेश चतुर्थी तेव्हा हरतालिका, आणि त्यानंतर नवरात्रातले 9 दिवस, काही जण 9 दिवस उपवास करतात। तर हे उपवास पार पाडण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी आपण उपवासासाठी उत्तम पर्याय म्हणून एक असा हेल्दी पदार्थ करणार आहोत। तो म्हणजे उपवासाचा पदार्थ सुकामेवा मसाला दही। हा पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये खायचा, म्हणजे आपल्याला दिवसभर उपवासाचा थकवा जाणवणार नाही आणि आपण उपवास करून हेल्दी राहू शकतो आणि आपले उपवास चांगल्या रीतीने पार पडतात। आणि आपण यामध्ये अक्रोड वापरले आहे। तर अक्रोडचे आपल्या शरीराला आरोग्यदायी कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत। आणि या अगोदर आपण बदामाचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेतले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत। चला तर आपण आता अक्रोडचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेऊया। अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 ॲसिड असते। झोप व्यवस्थित यावी यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर आहे। डिप्रेशनमध्ये अक्रोड खावेत। मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास अक्रोड फायदेशीर आहे। अक्रोडमध्ये असलेल्या रासायनिक गुणधर्माने रक्तप्रवाह उत्तम होतो, त्यामुळे त्वचा तजेलदार होते। अक्रोडमधील अँटीऑक्सिडंटमुळे हृदय निरोगी आणि कार्यरत राहण्यास मदत होते। अक्रोड तेल रक्तदाबावर नियंत्रण ठेवते। अक्रोड खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, तसेच वजन देखील कमी होते। त्वचेच्या समस्या आणि केसाच्या समस्या यामध्ये अक्रोड खावे, त्यामुळे अक्रोडचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आरोग्य उत्तम ठेवा। आपण आता सुकामेवा मसाला दही करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। रोजच्या आहारातले अगदी छोटे छोटे पदार्थ म्हणजेच मसाल्याचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी भरपूर मदत करतात। सुकामेवा मसाला दही हा पदार्थ करायला एकदम सोपा आहे आणि पटकन होतो, परंतु हेल्दी राहण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। प्रथम सगळे ड्रायफ्रूट्स 25 ते 50 ग्रॅमपर्यंत घ्यायचे। सगळे ड्रायफ्रूट सोनेरी रंगावर भाजायचे। सुकं खोबरं भाजून हाताने चुरा करायचा। खडी साखर पूड करून घ्यायची। नंतर मिक्सरवर सगळं मिक्स करून पूड करायची। एकदम पूड करून ठेवायची, म्हणजे आपल्याला जेव्हा उपवास असेल तेव्हा खाता येते। ताजं घट्ट दही घ्यायचे, आंबट दही घ्यायचे नाही। रात्री विरजण लावून सकाळी दही वापरायचे। ज्यांना दही चालत नाही त्यांनी दुधात घालून खाल्ले तरी चालते। उपवास न करणाऱ्यांनी म्हणजे जे अशक्त आहेत, ज्यांना थकवा जाणवतो, तेही हा पदार्थ खाऊ शकतात। सकाळी ब्रेकफास्टला खायचा, उपवासामुळे आलेला थकवा जाणवत नाही। दही मसाला वगैरे किती जणांसाठी करणार आहोत त्या प्रमाणात घ्यायचा। आपण आता साहित्य पाहूया। रात्री विरजण लावून तयार झालेले ताजं घट्ट दही हे 1 बाउल घेतलेलं आहे। अक्रोड, काजू, बदाम, खारीक पूड, सुको खोबरं, खडीसाखर अशी खडाच घ्यायची, चौकोनी आपली ती असते ती घ्यायची नाही। पिस्ता, वेलदोडे हे ड्रायफ्रुट्स वगैरे पदार्थ तुम्ही किती करणार आहात मसाला
त्या प्रमाणात यातलं प्रमाण वाढवलं तरी चालते. आणि ज्यांना दही चालत नाही त्यांनी दुधात घालून खाल्ले तरी चालते. आता आपण अक्रोड फोडून त्यातल्या आतला गर घेऊया आणि खडीसाखर बारीक पूड करून घेऊया. आणि इकडे पॅन तोपर्यंत आपण गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मंद ठेवूया. खडीसाखर आणि अक्रोड फोडून त्यातला असला अक्रोड मधला हा मधला भाग घेतला. वरची साल म्हणजे त्याचं कवच घ्यायचं नसते. आणि आपण आता पॅन गरम झाला आहे. यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, वेलदोडे गॅसची फ्लेम मंद ठेवून आपण हे सोनेरी रंगावर भाजूया. खारी पूड असल्यामुळे आपण ही नंतर घालायची आहे, कारण ती थोडीच गरम करावी लागणार आहे. आणि त्यानंतर खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं हाताने चुरा करायचा आहे. आणि बाकीचे ड्रायफ्रूट सगळे मिक्सरवरती पूड करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट सगळे भाजून थंड करून झाले आणि सुकं खोबरं देखील भाजून झालं. आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया. यामध्ये खडीसाखर घालूया आणि मिक्सरवरती याची बारीक पूड करून घेऊया. आणि खोबरं हाताने बारीक चुरा करून घेऊया. मिक्सरवर बारीक पूड करून खोबरं वगैरे सगळं मसाला मिक्स केला. आणि आता हे सुकामेवा मसाला तयार झाला. आणि हे मसाला दही देखील तयार झालं. एका व्यक्तीसाठी 1 कप दही आणि 1 टीस्पून मसाला पुरे होतो. आणि दूध देखील 1 कप दूध आणि 1 टीस्पून मसाला पुरा होतो. आणि आता हे मस्तपैकी सुकामेवा मसाला दही तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने सुकामेवा मसाला आणि सुकामेवा मसाला दही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आणि असे सुकामेवा मसाला दही आणि सुकामेवा मसाला करून उपवासासाठी जरूर खा आणि उपवास करून हेल्दी रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.